भाषेमध्ये बोलतात, पारशी भाषेमध्ये बोलतात. ती भाषा कशी बघा, ती भाषा कशी बघा. जे भाषा येणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि आजपर्यंत एक लक्षात ठेवा, ज्या खरोखरच गोष्टीची कष्टकार लोकांना, शेतकऱ्यांना किंवा आपल्या शेतकरी बांधवांना, मी शेतकरी वर्गातलाच आहे, ज्या भाषेची गरज आहे ती भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे. ही भाषा तुम्हाला जर शिकला, तुम्हाला जर बोलायला आली, समजली, तर तुम्ही स्वतःचं जनावर स्वतः मार्केटमध्ये नेऊन विकू शकता. ह्या भाषेचं नॉलेज, ज्ञान, माहिती तुम्हाला नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, बैल यांची खरेदी विक्री करण्यासाठी कमिशन एजंटची गरज पडते. बरोबर ना? कमिशन एजंटचा फुकट काम करतो का? नाही करत आहे. म्हणून आपल्याला ही भाषा येणं गरजेचं आहे. आणि ही भाषा अशा स्वरूपाची आहे. 100 रुपयाला शिकारा म्हणतात, 500 रुपयाला कपडा म्हणतात, 1000 रुपयाला ठोकर म्हणतात, 2000ला डुबरा म्हणतात, 3000ला धला म्हणतात, 4000ला नाकी म्हणतात, 5000ला कप किंवा खम्मस म्हणतात, 6000ला सबई म्हणतात, 7000ला उन्हा बट म्हणतात, 8000ला बट म्हणतात, 9000ला उनी म्हणतात, 10000ला गड्डी म्हणतात, 11000ला एकन म्हणतात, 12000ला जोड म्हणतात, 13000ला गिरी असर म्हणतात, 14000ला गाठा म्हणतात, 15000ला गिरीपंजी म्हणतात, 20000ला सुती म्हणतात, 25000ला कपसुती म्हणतात, 30000ला मेटा म्हणतात, 35000ला कपावणी म्हणतात, 40000ला नाकी म्हणतात, 45000ला साडेनाकी म्हणतात, 50000ला ऐवज म्हणतात, 55000ला साडेऐवज म्हणतात, 60000ला सबई म्हणतात, 65000ला साडे सबई म्हणतात, 70000ला उन्हाबट म्हणतात, 75000ला साडे उन्हाबट म्हणतात, 80000ला बट म्हणतात, 85000ला साडेबट म्हणतात, 90000ला उनी म्हणतात, 95000ला साडे उनी म्हणतात आणि लाखाला पेटी किंवा बंडल म्हणतात.